नमस्कार. जागो एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. ही सहस्त्रकुंडची कमान आहे, प्रवेशद्वार आहे. इथून भक्त दर्शनासाठी जात असतात आणि सहस्त्रकुंड हे महाराष्ट्राचं नावाजलेलं असं पर्यटन स्थळ आणि देवस्थान आहे. इथला धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात आणि या सहस्त्रकुंडला येण्यासाठी या रस्त्याची दुरवस्था बघून असं वाटते की आपण कुठेतरी एखाद्या जंगलात चाललो आहो, अशी या सहस्त्रकुंड रस्त्याची अवस्था आहे. दुरून येणारे भाविक भक्त आणि त्यात असा रस्ता. प्रशासन याकडे लक्ष देत नाही. सहस्त्रकुंडची कमिटीसुद्धा या रस्त्याकडे लक्ष देत नाही. अनेक प्रशासक अधिकारी या सहस्त्रकुंडला दर्शनासाठी धबधबा पाहण्यासाठी येत असतात आणि हा रस्ता बघून डोळे झाक करतात, अशी या रस्त्याची अवस्था आहे. कुणीही या रस्त्याकडे लक्ष देत नाही. पण येणाऱ्या दुरून भाविक भक्तांना या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि इथेच शासकीय आश्रमशाळा आहे, जी किनवट तालुक्यातली सर्वात मोठी आश्रमशाळा अशी मानली जाते सहस्त्रकुंडची. हा जागो एम टी व्ही तुम्हाला त्या शाळेचा व्हिडिओ दाखवत आहे. येथे विद्यार्थी पालकांना येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. असा हा सहस्त्रकुंडचा मार्ग आहे. भाविक भक्त येण्यासाठी तळमळत असतात की हा कुंड आपण कधी पाहावा, देवाचं दर्शन कधी घ्यावं, धबधब्याचं पाणी कधी पाहावं. असा कसा धबधबा, या महाराष्ट्रामध्ये नावाजलेला धबधबा पाहण्यासाठी कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात आणि या रस्त्याला लागलेच की अशी चर्चा होती की हे रस्ता देवस्थानकडे चालला की नाही, हे रस्ता कुंडाकडे चालला की नाही, अशी भाविक भक्ताची चर्चा होत असते. या रस्त्याकडे पाहून जाग कुणाला येत नाही आणि येते वेळेस रात्रीला झोप केव्हा लागत नाही, अशी या रस्त्याची परिस्थिती आहे. पर्यटन स्थळ, हा कुंड, हे देवस्थान, या देवस्थानची जी पुरातन शिल्प आहे, आकर्षित करणारी आहे. हा कुंडाचा पूल आहे, जो पावसाळ्यामध्ये भाविक भक्ताला पाहण्यासाठी हे सुरक्षित पूल आहे, जे या पुलावरून भक्त इथली धबधबा बघत असतात. आता उन्हाळा असल्यामुळे इथे पाणी नाही, तरी पण दर्शनासाठी दुरून भाविक भक्त सहस्त्रकुंडला येत असतात. हे पर्यटन स्थळ म्हटलं तर नांदेड जिल्ह्यातलं गाजलेलं आणि महाराष्ट्रात नावाजलेलं असं हे पर्यटन स्थळ आहे. प्रशासनाकडे या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन येथील रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी येथील नागरिकांची, येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांची आणि शाळेतील विद्यार्थ्यांची मागणी आहे. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो एम टी व्हीसाठी, सहस्त्रकुंड, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. जागो एम टी व्ही चॅनलला लाईव्ह बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा.